कोर्टात जज साहेबांनी दुसऱ्या दिवशी केसची हेअरिंग ठेवलेली असते. त्यामुळे अनिरुद्ध म्हणजेच हर्षवर्धन हा खूपच मनातल्या मनात डिस्टर्ब झालेला असतो. तो आदित्यला म्हणत असतो, आदित्य, या केसचा निकाल आजच्या आज लागायला हवा होता. त्यावर आदित्य म्हणत असतो, पण डॅड, ऊर्जाकडे निश्चितच काही महत्त्वाचे पुरावे आहेत असं दिसतंय. त्यावर हर्षवर्धन म्हणत असतो, आदित्य, जर असं असेल ना तर उद्याच्या हेअरिंगमध्ये ती बाजी मारणार असंच चित्र दिसतंय. त्यावर आदित्य म्हणत असतो, डॅड, मग काय करायचं ठरवलंय तुम्ही? त्यावर हर्षवर्धन म्हणत असतो, आता तर मला युद्ध जिंकण्यासाठी माझं वेगळंच शस्त्र बाहेर काढावं लागेल. त्यावर आदित्य म्हणत असतो, नाही हा डॅड, डॅड असं काही करायचं नाहीये. त्यावर हर्षवर्धन म्हणत असतो, नाईलाज आहे माझा. त्यावर आदित्य म्हणत असतो, डॅड, ऊर्जा आपल्या शौर्याची बायको आहे, हे विसरून चालणार नाही. त्यावर हर्षवर्धन म्हणत असतो, मीही आत्तापर्यंत एकही केस हरलेलो नाहीये आणि उद्या तुला मला हरताना पाहायचं आहे का? हे वाक्य ऐकल्यावर आदित्य चांगलाच कैचीत अडकलेला असतो. त्याला नेमकं आता काय बोलावं हेच सुचत नसतं आणि अशातच आता थेट हर्षवर्धन म्हणत असतो, उद्याची लढाई तर मीच जिंकणार आहे. इकडे आपण पाहतोय ऊर्जा आणि शौर्य बोलत असतात. शौर्य म्हणत असतो, ऊर्जा, जज साहेबांनी केसचा निकाल न देता केसची हिअरिंग उद्यावर ढकलली आहे, म्हणून तू टेन्शन घेतलंयस का? त्यावर ऊर्जा म्हणत असते, नाही शौर्य, अजिबातच नाही. पण आज केसचा निकाल लागला असता तर मला शांत झोप लागली असती. त्यावर शौर्य म्हणत असतो, हे बघ ऊर्जा, मला असं वाटतंय आता शांत झोप लागणारच आहे, पण ती उद्या. तेवढा तिथे कुमुदिनी आलेली असते. कुमुदिनी म्हणत असते, शौर्य, ऊर्जा, तुम्ही ज्या गोष्टीचा विचार करताय ना तसा विचार कधीच करायचा नाही. मी तुम्हाला सांगते, उद्या निकाल लागणार की नाही ते नंतरची गोष्ट आहे. आपण समोरच्या व्यक्तीला अजिबातच कमी समजायचं नाही. इकडे आपण पाहतोय आता हर्षवर्धन हा आपल्या बेडरूम मध्ये आलेला असतो आणि तो स्वतःशी बोलत असतो, आता मला काहीतरी केलं पाहिजे. त्याने एका गुंडाला फोन केलेला असतो. त्याला म्हटलेलं असतं, सांगतोय ते काम कर आणि केलंच पाहिजे, हे मात्र कायम लक्षात ठेव, डोक्यात भर तुझ्या. आणि हे काम झालं नाही किंवा होणार नाही असं जर कॉल तू मला करणार असेल ना तर लक्षात ठेव, तुझा मुडदा पाडीन मी. हे वाक्य ऐकल्यावर समोरचा व्यक्ती म्हणत असतो, साहेब, मी माझ्या कामात एकदम चोख आहे, नका काळजी करू तुम्ही, तुम्ही फक्त पैसा तयार ठेवा. त्यावर हर्षवर्धन म्हणत असतो, मीही माझ्या कामात चोख आहे, मला जराही चूक झालेली चालत नाही, चल लवकर कामाला लाग. आणि अशातच आता थेट हर्षवर्धनने फोन ठेवलेला असतो. तेवढ्यात आपण पाहतोय हर्षवर्धनच्याच बेडरूममध्ये दारापाशी आलेल्या आदित्यला नेमकं कळून चुकलेलं असतं की डॅड आता ही नको ती खेळी खेळत आहेत. म्हणजेच डॅडने आता निश्चितच अशा व्यक्तीला सांगितलेलं आहे की बहुतेक ऊर्जाला त्रास दे किंवा ऊर्जाला उचल म्हणून. आता मला ऊर्जाचं संरक्षण करावंच लागणार आहे, भले मला डॅडच्या विरोधात जावं लागलं तरीही चालेल. आणि अशातच आता हर्षवर्धन वळण्याआधी आदित्य लगेचच तिथून बाहेर पडतो आणि थेट स्वतःच्या बेडरूममध्ये येतो. आता आदित्य स्वतःशी बोलत असतो, मला हे जाऊन बहुतेक ऊर्जाला सांगायला हवं का? नको नको, ऊर्जाला जर याबद्दल मी सांगितलं तर उद्याच्या केसवर तिचा फोकस राहणार नाही आणि उगाचच ते डिस्टर्ब होईल. त्यापेक्षा याबद्दल मला आजीशी बोलायला हवं. आणि अशातच आता आदित्य थेट कुमुदिनीच्या बेडरूमकडे गेलेला असतो आणि तेवढ्यात आपण पाहतोय मागून आलेली दिव्या म्हणत असते, काय रे आदित्य, तुला स्वतःचं बेडरूम देखील लक्षात नाही का? इकडे आजींच्या बेडरूमकडे कुठे निघालायस तू? चल बेडरूममध्ये, मला झोप आली आहे. त्यावर आदित्य म्हणत असतो, दिव्या, तुझा मी आलोच, माझं एक महत्त्वाचं काम आहे. त्यावर दिव्या म्हणत असते, तुझं महत्त्वाचं काम आणि ते पण आजींकडे? काय महत्त्वाचं काम आहे सांग मला. त्यावर आदित्य म्हणत असतो, दिव्या, म्हटलं ना तुला, जा ना तू, नंतर सांगतो तुला. त्यावर दिव्या म्हणत असते, बायको आहे ना मी तुझी, मग नंतर सांगतो काय, आत्ता सांग मला, मला सुद्धा जाणून घ्यायचं आहे हल्ली तुझ्याकडे कोणती महत्त्वाची कामं यायला लागली. आणि अशातच आता दिव्या आदित्यचा विपर्यास करत असते. त्यामुळे आदित्य चिडलेला असतो आणि आदित्य म्हणत असतो, एकदा सांगितलेलं कळत नाही, जा ना. आता चिडलेल्या आदित्यचा चेहरा पाहून दिव्या लगेचच म्हणत असते, जाते जाते, अशी चिडायची काय गरज आहे. आणि मग दिव्या स्वतःच्या बेडरूममध्ये जाते.
तेवढ्यात आपण पाहतोय आता कुमुदिनी स्वतःच्या बेडरूम मधून बाहेर आलेली असते. ती म्हणत असते, आदित्य काय चाललंय? किती मोठ्याने बोंबलतोयस तू? आणि कोणाला ओरडलास तू? दिव्याला? त्यावर आदित्य म्हणत असतो, हो आजी. त्यावर कुमुदिनी म्हणत असते, बायकोवर अशी अरेरावी करायची नाही आदित्य. त्यावर आदित्य म्हणत असतो, आजी 2 मिनिटं आतमध्ये चल, मला तुझ्याशी महत्वाचं बोलायचं आहे. हे वाक्य ऐकल्यावर कुमुदिनीच्या लक्षात आलेलं असतं की काहीतरी खरंच महत्वाचं आहे, त्याशिवाय आदित्य असा माझ्याकडे येणार नाही. आणि तेवढ्यात कुमुदिनी आणि आदित्य बेडरूम मध्ये आलेले असतात. कुमुदिनी म्हणत असते, बोल काय झालंय? असा एवढा घाबरलेला का दिसतोयस तू? त्यावर आदित्य म्हणत असतो, आजी मला असं वाटतंय नक्कीच उद्याच्या केसच्या हेअरिंगसाठी डॅडने काहीतरी फिल्डिंग लावलेली आहे. हे वाक्य ऐकल्यावर कुमुदिनी म्हणत असते, आलं माझ्या लक्षात. त्यावर आदित्य म्हणत असतो, आजी आता तुलाच काहीतरी करायचं आहे. त्यावर कुमुदिनी म्हणत असते, काळजी करू नकोस तू. हर्षवर्धनची आई आहे मी आणि त्याच्यापेक्षा 4 पाऊल पुढे आहे मी. हर्षवर्धन जे काही करेल ना त्याला क्रॅश करायची ताकद ठेवते मी. हे वाक्य ऐकल्यावर आदित्य म्हणत असतो, आजी मला माहित होतं म्हणूनच डायरेक्ट तुझ्याकडे आलो मी. त्यावर कुमुदिनी म्हणत असते, बरं केलंस. आणि अशातच आपण पाहतोय तिथे शौर्य आलेला असतो. शौर्य म्हणत असतो, काय चाललंय तुमच्या दोघांचं? आणि आजी आज चक्क आदित्य दादा तुझ्या बेडरूम मध्ये, म्हणजे नक्कीच काहीतरी सिरियस आहे. हे वाक्य ऐकल्यावर आता थेट आदित्य म्हणत असतो, शौर्य काय रे? आजी आजी फक्त तूच करणार का? आजी माझी नाहीये का? म्हणजे तूच फक्त आजीशी बोलणार आणि आजीने आमचे लाड केलेले तुला चालत नाही का? हे वाक्य ऐकल्यावर शौर्य म्हणत असतो, आदित्य दादा मी असं कुठं म्हणतोय, आजी तर आपल्या सगळ्यांची आहे. आणि अशातच आपण पाहतोय आता कुमुदिनी आणि आदित्यने शौर्यला थोडंसं गुरफटलेलं असतं बोलण्यामध्ये. तेवढ्यात आपण पाहतोय आता शौर्य म्हणत असतो, आजी चल ना, मला तुझ्याशी महत्वाचं बोलायचं आहे. त्यावर कुमुदिनी म्हणत असते, कशाबद्दल? त्यावर शौर्य म्हणत असतो, ऊर्जाला ना काही महत्वाच्या टॉपिकवर तुझ्याशी बोलायचं आहे. त्यावर कुमुदिनी म्हणत असते, तू जा मी येते. आणि मग शौर्य म्हणत असतो, ठीक आहे. आणि मग शौर्य तिथून जातो. तेवढ्यात आपण पाहतोय आता हर्षवर्धनचा जोरदार आवाज आलेला असतो, आदित्य आदित्य कुठे आहेस तू? लवकर माझ्या बेडरूम मध्ये ये. आणि तेवढ्यात आदित्याला आवाज आलेला असतो. आदित्य म्हणत असतो, आजी आलोच मी. डॅड भलतेच चिडलेले दिसत आहेत. त्यावर कुमुदिनी म्हणत असते, मग जा आत्ताच्या आत्ता तिथे काय घडतंय त्याची अपडेट देत राहा मला. आणि आदित्य हो म्हणून तिथून निघून गेलेला असतो. इकडे आपण पाहतोय आदित्य आता हर्षवर्धनच्या बेडरूम मध्ये आलेला असतो. आणि तेवढ्यात हर्षवर्धन म्हणत असतो, आदित्य आजच्या केसची सगळी फाईल इथे घेऊन ये. आणि हे बघ तो महत्वाचा पुरावा जो ऊर्जाने आपल्याकडनं हिसकावून घेतलाय, तो पुरावा मला आत्ताच्या आत्ता हवाय. जा तू ऊर्जाकडे, तिच्याकडनं ती सगळी फाईल हिसकावून आण. त्यावर आदित्य म्हणत असतो, डॅड आपण असं नाही करू शकत, कारण तिथे कुमुदिनी आजी सुद्धा आहे, शौर्य सुद्धा आहे. ते दोघं मला असं नाही करून देणार. तेवढ्यात हर्षवर्धन म्हणत असतो, आदित्य मी सगळं तुला हे आत्ता करायला सांगत नाहीये, रात्री सगळे झोपल्यानंतर तुला असं करावं लागेल. त्यावर आदित्य म्हणत असतो, बाप रे, रात्री करणं ही रिस्क आहे, पण ठीक आहे डॅड, मी प्रयत्न करतो. अशातच आपण पाहतोय आता रात्र झालेली असते. आता ऊर्जा केसचा अभ्यास करत असते. त्याच वेळेला तिथे विजया आलेली असते. विजया म्हणत असते, ऊर्जा काय गये, काय चाललंय काय तुझं? जेवण केलंस? काय मेहरबानी केलीस का? आणि जेवणानंतरची भांडी कोण घासणार? हे वाक्य ऐकल्यावर शौर्य म्हणत असतो, मॉम काय तुझी भाषा? अगं तू अशा पद्धतीने ऊर्जाशी का बोलतेस? तुझं काय वैर आहे ऊर्जाशी? त्यावर विजया म्हणत असते, ए शौर्य माझ्याशी अशा पद्धतीने बोलायचं नाही, आई आहे ना मी तुझी. त्यावर शौर्य म्हणत असतो, हो आई आहेस, म्हणूनच तुला प्रेमाने जाब विचारतोय. अगं माझ्याशी कसंही वागतो, पण ऊर्जाशी असं का वागतेस तू? ज्या ज्या वेळी तू ऊर्जाशी असं वागतेस ना आई, खरंच मला वाईट वाटतं. त्याचं तुला काहीच वाटत नाही का? हे वाक्य ऐकल्यावर आता थेट विजया म्हणत असते, शौर्य एक गोष्ट लक्षात ठेव, या घरातील प्रमुख मी आहे, त्यामुळे तू मी काय केलं पाहिजे हे समजवायचं नाही. तेवढ्यात आपण पाहतोय तिथे आता कुमुदिनी आलेली असते. कुमुदिनी म्हणत असते, विजया बहुतेक तुला विसर पडलाय, या घरातील प्रमुख तो नाही तर मी आहे. हे वाक्य ऐकल्यावर आता विजयाला कळून चुकतं की आपण जे काही बोललो ते चुकीचं बोललोय. आणि अशातच आता विजया लगेचच मान खाली घालते. तेवढ्यात कुमुदिनी जवळ आलेली असते आणि म्हणत असते, काय ग, भांडी घासायचाच विषय आहे ना? मग इथे 2-2 सुना आहेत ना,
मान्य आहे मला, ऊर्जा तुझी सून आहे, पण त्याआधी दिव्या पण तुझी सूनच आहे ना. आज ऊर्जाला महत्वाच्या केसवर काम करायचं आहे. त्यासाठी तू दिव्याला भांडी घासायला सांगू शकतेस ना. हे वाक्य ऐकल्यावर विजया म्हणत असते, दिव्या, आईसाहेब तुम्हाला वाटतं दिव्या भांड्यांना हात तरी लावेल. त्यावर कुमुदिनी म्हणत असते, मी तुझी सासू, तुला बरोबर समजावण्याचं काम करते ना, तर तूही तिची सासू आहेस, बन ना माझ्यासारखी. हे वाक्य ऐकल्यावर मात्र आता विजयाला कौन चुकलेलं असतं की आता ऊर्जाला जास्त त्रास देण्याचा प्रयत्न केला तर ही कुमुदिनी आपल्याला पुरून खाईल. आणि अशातच आता थेट तिथे आलेली दिव्या लगेचच आपल्या बेडरूमकडे पळण्याचा प्रयत्न करत असते. तेवढ्यात आपण पाहतोय कुमुदिनी म्हणत असते, थांब दिव्या, ऐकून न ऐकल्यासारखं करू नकोस, ये इकडे. आज ऊर्जाला महत्वाचं काम आहे आणि ऊर्जाने सगळं जेवण केलंय, तर तू सगळ्या जेवणाची भांडी घास. हे वाक्य ऐकल्यावर दिव्या म्हणत असते, आईसाहेब खरंच मी भांडी घासू? अहो आजपर्यंत कधीच मी भांड्यांना हात लावला नाहीये. त्यावर कुमुदिनी म्हणत असते, आजपर्यंत भांड्यांना हात लावला नाहीस याचा अर्थ हा नाही की आज लावणार नाहीस. आणि जा, मदतीला कोण हवं असेल तर विजयाला घेऊन जा. हे वाक्य ऐकल्यावर विजया आता कुमुदिनीकडे वेगळ्याच नजरेने पाहते आणि तेवढ्यात दिव्या म्हणत असते, ठीक आहे चला, ओ मॉम चला ना. हे वाक्य ऐकल्यावर विजया मनातल्या मनात खूप चिडलेली असते. तेवढ्यात आपण पाहतोय आता विजया गप गुमान तिथून निघून जाते. इकडे आपण पाहतोय आता रात्री 12 वाजून गेलेले असतात. हर्षवर्धनचा तो माणूस बंगल्याबाहेर आलेला असतो आणि त्याने थेट हर्षवर्धनला फोन केलेला असतो. हर्षवर्धन फोन उचलतो आणि म्हणत असतो, कुठे आहेस रे. त्यावर हर्षवर्धनचा माणूस म्हणत असतो, हे काय सर, तुमच्या बंगल्याच्या गेटच्या बाजूलाच आहे. त्यावेळेला हर्षवर्धन म्हणत असतो, ये आतमध्ये, गेटला अलगद ढकल आणि एक गोष्ट लक्षात ठेव, डाव्या साईडच्या शिडीने वर जायचं आणि पहिलाच बेडरूम आहे त्यातच ती ऊर्जा राहते. हे वाक्य ऐकल्यावर आता तो व्यक्ती म्हणत असतो, काळजीच करू नका, तुम्ही दिलेलं काम चोख पार पडतो. आणि अशातच आता तो व्यक्ती बंगल्याचं गेट लटकून आतमध्ये शिरलेला असतो आणि डाव्या कड्याच्या शिडीने आतमध्ये शिरत शौर्याच्या म्हणजेच ऊर्जाच्या बेडरूमकडे आलेला असतो आणि तो बेडरूमचं दार लकडतो. तर समोर ऊर्जा केसचा अभ्यास करत बसलेली असते आणि तो माणूस स्वतःशी बोलत असतो, बापरे, ही तर जागी आहे, हिने जर आरडाओरड केला तर मला सगळेच पकडतील आणि शेवटी माझा कुचुंबर करतील. तेवढ्यात आपण पाहतोय आता शौर्य पाणी घेण्यासाठी किचनमध्ये खाली गेलेला असतो आणि त्यावेळेला तो वर चढतो तर आपल्या बेडरूम जवळ अनोळखा व्यक्तीला बघून शौर्य हादरतो. तो लगेचच त्याची गचांडी धरतो आणि बोलू लागतो, कोण आहेस रे तू. त्यावेळेला तो व्यक्ती आता शौर्याच्या तावडीत सापडलेला असतो म्हणून त्याला काही करता येत नसतो. तो म्हणत असतो, सोड सोड. पण शौर्य म्हणत असतो, अरे नाही सोडणार तुला, तू आहेस कोण सांग पहिलं, चोरी करायला घरात शिरलायस का. तेवढ्यात आपण पाहतोय आता थेट ऊर्जाने देखील समोर शौर्यने कोणाला तरी पाहिलंय आणि त्या दोघांची हातापायी चालली आहे. हे पाहताच ऊर्जा समोर येते आणि म्हणत असते, शौर्य कोण आहे हा. त्यावेळेला शौर्य म्हणत असतो, माहित नाही, बहुतेक चोरी करायला घरात शिरला आपल्या. आणि तेवढ्यात ऊर्जाने आपल्याकडील असलेल्या दोरीने त्याचे पाय बांधलेले असतात आणि शौर्याने हात बांधलेले असतात. आता त्याची अवस्था अशी झालेली असते की त्याला तिथून पळता येत नसतं आणि काही करता येत नसतं. तेवढ्यात शौर्यने सगळ्यांनाच आवाज देऊन तिथे हॉलमध्ये बोलावलेलं असतं आणि शेवटी त्याला फरफटत हॉलमध्ये आणलेलं असतं. अनिरुद्ध म्हणजेच हर्षवर्धनच्या लक्षात आलेलं असतं की बहुतेक आपल्याच माणसाला पकडण्यात आलं आहे. याने जर इथे तोंड उघडलं तर आपली चांगलीच नाचक्की होईल. त्यामुळे अनिरुद्ध म्हणजेच हर्षवर्धन आधी हॉलमध्ये धावत येतो आणि लगेचच आता त्याला विचारत असतो, कोण आहेस रे तू, माझ्या घरात कसा काय शिरलास. आणि अलगद त्याच्या कानात म्हणत असतो, या घरात चोरी करायला शिरलोय असं फक्त बोल, नाहीतर माझं भांडं फोडशील तर जीवानशी जाशील. आणि अशातच आपण पाहतोय आता घरातले सगळेच तिथे जमतात. तेवढ्यात आपण पाहतोय कुमुदिनी म्हणत असते, हर्षवर्धन कोण आहे हा आणि इथे कसा आला. त्यावेळेला हर्षवर्धन म्हणत असतो, आईसाहेब अहो जरा तरी समजून घ्या, आपण श्रीमंत माणसं, आपल्या घरात काही ना काही लुटण्यासाठी चोरी करण्यासाठी आलाय तो आणि त्याच्या चेहऱ्यावरनच दिसतंय की हा एक चोर आहे. अशातच आपण पाहतोय आता कुमुदिनी म्हणत असते, हर्षवर्धन याआधी आपल्या बंगल्यात असं कधी घडलेलं नाहीये आणि आजच नेमका चोर शिरावा. मला काहीतरी काळं निळं दिसतंय.
त्यावेळेला हर्षवर्धन म्हणत असतो, आईसाहेब असा विचार करू नका, थांबा, मी याला चांगले फटके देऊन इथून हाकलवून देतो. त्यावेळेला शौर्य म्हणत असतो, नाही हा नाही, अजिबात याला हाकलवायचं नाही. तेवढ्यात आपण पाहतोय आता शौर्यला हर्षवर्धन म्हणत असतो, ए शौर्य, तुझा बाप आहे ना मी, माझ्यापेक्षा जास्त कळतं का तुला? त्यावेळेला ऊर्जा म्हणत असते, हर्षवर्धन सर, जर हा चोरी करायला आला असेल ना तर आपल्याला याला पोलिसात दिलं पाहिजे. पोलिसच याला योग्य ती शिक्षा देतील, आपण शिक्षा देणं योग्य नाहीये. हे वाक्य ऐकल्यावर हर्षवर्धन म्हणत असतो, तू सिनियर नाहीयेस, ज्युनियर आहेस, हे विसरू नकोस. हे वाक्य ऐकल्यावर आता हर्षवर्धनला ऊर्जा म्हणत असते, माहिती आहे मला, पण कायदा मलाही कळतो, याला योग्य ते शिक्षा झालीच पाहिजे, नाहीतर आज याला तुम्ही हाकलून दिलं तर पुन्हा हा उद्या कोणाच्या ना कोणाच्या घरात शिरणार. तेवढ्यात आपण पाहतोय हर्षवर्धनला आता टेन्शन आलेलं असतं की नेमकं आता कसा हा प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचा. मित्रांनो, इथे तर आता कन्फ्यूज झालेला हर्षवर्धन या सगळ्या प्रॉब्लेम मधून बाहेर पडण्यासाठी आता वेगळीच युक्ती लढवण्याचा प्रयत्न करतोय. पण काय वाटतं तुम्हाला, खरंच येत्या काळामध्ये हर्षवर्धनला हे खरंच पॉसिबल होईल का? कारण इथे तर ऊर्जा आणि कुमुदिनी हर्षवर्धनवर भारी पडणार आहेत. बाकी आजचा हा व्हिडिओ नेमका तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा आणि असेच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.